सभी का तहे दिल से स्वागत करता हूँ। आज के इस वेबिनार को शुरू करने के पहले ये वेबिनार सीरीज कैसे शुरू हुई इसके बारे में बात रखना चाहूँगा। हमारे महाराष्ट्र जैल बिरादरी के विनोद बोधनकर और नरेंद्र चुग सर, इनके माध्यम से हमने कोरोना फर्स्ट वेव में जब सारे फिजिकल एक्टिविटी बंद थे तो हमने ऑनलाइन वेबिनार सीरीज शुरू किया। मतलब हमारे महाराष्ट्र जल बिरादरी के आओ नदी को जाने, उसमें लगभग 44 से भी ज़्यादा एक्सपर्ट्स को वेबिनार्स हुए, जिसमें लगभग 50 से 60 एक्सपर्ट्स को बुलाया गया। तब ऐसे तय हुआ कि हम फिजिकल यात्रा निकालते हैं नासिक के त्र्यंबकेश्वर से लेके तो वर्धा तक। लेकिन कोरोना सेकंड वेव आने के वजह से ये यात्रा नहीं हो पाई फिजिकली। तो फिर ऑनलाइन डिस्ट्रिक्ट संवाद यात्रा शुरू हुई अप्रैल 2021 में। जब यात्रा शुरू हुई तो पहला डिस्ट्रिक्ट था नासिक, फिर दूसरा था नंदुरबार, सॉरी नासिक, जलगांव, नंदुरबार, धुलिया। ऐसे करते करते महाराष्ट्र के 36 जिलों की यात्रा कंप्लीट हुई। जब नासिक, नंदुरबार, धुलिया, जलगांव ये यात्रा कंप्लीट हुई तो हमारे टीम ने तय किया कि हम आओ तापी नदी को जाने इस वेबिनार सीरीज को शुरू करते हैं। और इसलिए हमारे सारे साथियों हमारे सारे साथियों ने इस हाँ, अभी आवाज आ रही हो? मेरा स्क्रीन शेयर नहीं हो रहा था इसलिए म्यूट रखा था। तो हमारा ये पहला वेबिनार हुआ था मई 2021 में। जलगांव जिले के गाड़ेगांव करके विलेज, वहाँ का मॉडल विलेज, वहाँ के पीपल्स पार्टिसिपेशन से बनाया था। तब से ये वेबिनार सीरीज की शुरुआत हुई। तो आज तक लगभग तीनों राज्यों से, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, जो तापी माँ के लिए काम करने वाले महानुभाव है, 108 वेबिनार में लगभग 150 से भी ज्यादा महानुभाव जिनका जमीन के ऊपर अनुभव 10 साल से लेके 40-50 सालों तक है। तो उन्होंने जो कार्य किया है ग्राउंड पर अपने फील्ड में, तो उसका उनसे एक्सपीरियंस सीखने को मिला। उस उससे जो भी ये नए उनके जो भी एक्सपेरिमेंट है वो लोगों को पता चले। यानी कि इस वेबिनार के माध्यम से ऐसे हुआ कि लोग एक दूसरे को पहचान सके। मतलब इंट्रोडक्शन हुआ, गेट टुगेदर, जिसे हम सम्मेलन कहते हैं, इस माध्यम से। और टॉपिक तो बहुत अलग अलग थे, जैसे कि जल, जंगल, जमीन, जानवर इस एरिया में। कोई हनी बीज पे काम कर रहा है, कोई मिट्टी पे काम कर रहा है, कोई तालाब पे काम कर रहा है, कोई कमल पे काम कर रहा है। ऐसे अलग अलग टॉपिक के ऊपर ये काम कर रहे हैं। और कोई इंडिविजुअली कर रहा है, कोई ग्रुप्स में कर रहा है। जैसे कि हमारे अलग अलग ग्रुप, जैसे कि गायत्री परिवार, आर्ट ऑफ लिविंग, भूजल वारकरी, मिशन 500 करोड़ लीटर, ऐसे अलग अलग टॉपिक्स के ऊपर ये काम शुरू है। तो इससे अभी तक जितने भी महानुभाव जुड़ चुके हैं, तो उनसे हमें जो भी इस वेबिनार के माध्यम से, हमें ही नहीं, जिन्होंने ये अटेंड किया, जिन्होंने बाद में फेसबुक पे देखा, यूट्यूब पे देखा, वो रेप्लिकेशन करने की कोशिश हो रही है। मैं ज़्यादा वक्त न लेते हुए आज के हमारे वक्त में रोहिदास जी इनका इंट्रोडक्शन करने के लिए डॉक्टर H. M. पाटिल सर से मैं रिक्वेस्ट करता नमस्ते विशाल जी। नमस्ते रोहिदास जी। नमस्कार आज के सर जी।
पाटिल। आओ तापी नदी को जाने इस वेबिनार सीरीज के 109वें भाग में आप सभी का स्वागत करता हूं। आज मुझे बेहद खुशी हो रही है कि हमारे साथ काम करने वाले रोहिदास पावरा जी, जो अकरानी तहसील में छिंदवानी गांव के रहवासी है और फॉर्चुनेटली वो फॉरेस्ट में काम कर रहे हैं, फिर भी वो हमारी जल साक्षरता समिति अकरानी के नमामि सातपुड़ा मिशन के साथ जुड़े हुए हैं। अपनी सरकारी सेवा की बजाय वो हमारी संस्था के लिए बहुत सारा काम करने की कोशिश कर रहे हैं। यहाँ के युवाओं के साथ मिलके उन्होंने जल, जंगल, जमीन और प्लास्टिक मुक्ति पे काम करना शुरू किया है। ऐसे रोहिदास जी पावरा युवा कार्यकर्ता है, हमारे अकरानी तहसील के उभरते हुए युवा है और वो हमारे युवकों को प्रेरित करते रहते हैं। भले वो हमसे देर से जुड़े, लेकिन उनके जुड़ने की वजह और उनके काम करने की शैली के बारे में वो हमें यहाँ खुद आके बताए। ऐसे में रोहिदास जी से विनती करता हूँ कि वो हमारे जो यूट्यूब फेसबुक के हमारे श्रोता है उनके लिए अपने जल जंगल से जमीन से जुड़ने की जो कहानी है उसके बारे में अवगत कराए। रोहिदास जी पावरा। अ, नमस्कार डॉक्टर एच एम पाटिल सर। और बाकी जो हमें मिलने जुड़े सब सभी वो साथियों को मेरे नमस्कार। और मैं मराठी में बोलूँगा। हेलो। चलेगा रोहिदास जी, चलेगा। हाँ। अ, मी सुरुवातीला जळगाव येथे माननीय डॉक्टर सर यांच्याशी भेट झाली। तेव्हा कॉलेजला भेट झाली, सरांशी ओळख परिचय झाला आणि त्यांची अ, परिचय करताना माहिती मिळाली की सर सातपुडा मिशन, नमामि सातपुडा मिशन, जल साक्षरता स्थिती अकराणी आणि जिल्हा नंदुरबार याच्यात काम करत आहे. आणि अ, बोलले की तुम्ही इच्छुक आहे का या समिती, सातपुडा नमामि या समितीमध्ये. तर मी बोललो मी तर सर फॉरेस्ट डिपार्टमेंटला काम करतोय, पण मला तुमचे जे मी पेपर पाहिले आणि फेसबुकवर जे व्हिडिओ पाहिले, यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले, त्याच्यावर मला तुमच्याकडून खूप मोटिवेशनल माहिती मिळाली. त्याच्यामुळे मला हे अ, जेवढं शक्य आहे त्यानुसार मी करेल असं बोललो मी सरांशी. तर पहिला जो आमचा कार्यक्रम होता, तो धनाजी बुद्रुक येथे बोर महोत्सव कार्यक्रम झाला. त्याच्यात सरांचा जो निरोप भेटला त्याच्यामध्ये अ, धनाजी बुद्रुक या गावामध्ये अ, जे लहान शाळेमधील मुलं मुली तुम्हाला काही फोटो, यांच्याकडून सर एक मिनिट, तुम्हाला काही फोटो दाखवायचे असतील तर मी तुम्हाला कोर्स बनवतो. दाखवायचे असतील तर तुम्ही दाखवू शकता तिकडे. हो. हा, कंटिन्यू करा त्याच्यात सर. आम्ही अ, हा सर. तुम्ही कंटिन्यू करा म्हटलं त्याच्याकरता.
अ, अ, शे- डेनी शेअर शेअर हो हो हो. मेरा दूसऱ्या नंबरला तुमचे फोटो आधी ओपन करून घ्या किंवा पीपीटी असेल तर ते, आणि मग शेअर बटन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि त्याच्यावर हो सर हो. सिलेक्ट. लावलं. डॉक्युमेंट विशाल जी, हा बोला ना सर. माझ्या दुसऱ्या नंबरला पोस्ट करा मला फोटो असलेल्या. बरं बरं ठीक आहे, मी करतो करतो. करतो. रोहिदासजी तुम्ही तोपर्यंत बोला ना सर, शेअर करतात तोपर्यंत. सर आम्ही जो बोर महोत्सव हा पाल सर यांच्याशी सहभाग झाला. सोबत भरत पावरा सर, धनाजी बुद्रुक, परत इथं धनाजी बुद्रुक मधील सदस्य होते या समितीमधले. तर त्यांच्यासह आम्ही बोर महोत्सव कार्यक्रमामध्ये सहभाग झालो. त्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आपलं माननीय शिंदे सर, तालुका कृषी अधिकारी हे उपस्थित झाले. आणि त्या कार्यक्रम मध्ये बोर जे खेड्यावरून आजूबाजूला जे बोराचे झाड आहे, प्रत्येक झाडाचं आणले होते. आणि जे बोर गोड आणि चव आहे असं त्या कार्यक्रमामध्ये साहेबांनी टेस्ट करून पाहिले. तर त्याच्यामध्ये बोर गोड आणि चांगले, आणि काही बोर खट्टे होते. असं त्याची चवेनुसार त्याच्या टेस्ट सर्व बोरांची आम्ही तिथं टेस्ट करून पाहिली. त्याच्यामध्ये जे आणि जास्त होते बक्षीस दिले होते.
बक्षीस निवड मध्ये 1, 2, 3 असे नंबर त्याच्यामध्ये नंबर त्यानुसार निवड तर त्यांना लहान मुलांना पुस्तक बक्षीस दिले. त्यामुळे त्यांचा खूप रेंजचा इश्यू दिसतोय. रोहिदासजी, आवाज नाही येते तुमचा. हॅलो. एच.एम. पाटील सर, माझा आवाज येतोय? एच.एम. पाटील सर. हॅलो. तर स्क्रीन दिसतंय एच.एम. पाटील सर? हो, दिसतंय आता, दिसतंय. रोहिदासजी, कंटिन्यू करा. रोहिदासजी, तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो. हाँ रोहिदास जी. रोहिदास जी अनम्यूट करा. हॅलो. हा, बोला रोहिदासजी. त्याच्यात बोर महोत्सव चांगल्या प्रकारे ते धनाजी बुद्रुक या गावामध्ये पार पाडला. त्याच्यामध्ये लहान मुलांना जे प्रेरणा मिळाली ती माननीय एच.एम. पाटील सर यांचे जे कार्यक्रम घेण्याची भूमिका चांगले अ, पाहायला मिळाले आम्हाला. त्याच्यावरून काहीतरी वेगळंच कार्यक्रम घेतला असं आम्हाला वाटलं आणि एक चांगलं मार्गदर्शन त्यांच्याकडून आम्हाला मिळालं. इतर जे आमचे सदस्य होते समितीमध्ये तेही जो कार्यक्रम पाहून खुश झाले आणि चांगल्या रीतीने आमचा जो कार्यक्रम पहिला जो कार्यक्रम होता तो पार पाडला. आणि त्याच्यानंतर जागतिक पर्यावरण दिन निमित्त माननीय डॉक्टर एच.एम. पाटील सर यांच्या अ, मार्गदर्शनाखाली
आम्ही अ, खडक्या गाव या गावामध्ये गेलो. अ, त्या आमचं जे जंगलाचे संरक्षण संवर्धन जे कामं आमचे चालूच असतात, परंतु अ, ते सोडून इतर आम्ही जे काम सुरू केले होते ते इतर जे आम्हाला जसं वेळ भेटला त्याप्रमाणे आम्ही अ, जात जात गेलो होतो. तर तेथे आम्हाला फुलसिंग वडवी, तुकाराम वडवी, खडक्या गावामध्ये हे लोक आम्हाला मिळाले आणि आमच्याशी अ, अ, त्या जे नमामि सातपुडा मिशन जल साक्षरता समिती अक्राणी नंदुरबार कडून त्यांना मी माहिती दिली की असं नसं आमची जी की जंगल संरक्षण, अ, झाडांची बी लागवड करणे, बीज संकलन करणे, कशा पद्धतीने बीज संकलन आपण करू शकतो, कोणकोणत्या महिन्यामध्ये कोणकोणते बिया आपण करून संकलन करून साठवू शकतो, आणि जे आपले जे स्थानिक बिया आहे ते बिया गोळा करून आपल्याकडे अ, आपण जसं आपल्याला झाडावरती किंवा खाली पडलेल्या बिया आपण उचलून साठवू शकतो आणि त्याचं काहीतरी पुढे बेनिफिट मिळेल असं त्यांना मी माहिती दिली त्यांना. तर ते माझ्याशी जुळले आणि बीज संकलन केले. त्याच्यामध्ये बिया जे गोळा केले ते बेडा, सादडा, पळस, अ, शिवण असं इतर हो- अ, ज्या स्थानिक बिया भेटल्या त्या बिया गोळा केल्या आणि त्या बिया गोळा करून आम्ही संकलन करून जो पावसाळा येईल पावसाळ्यामध्ये आम्ही ते बिया लागवड करू. त्यासाठी आम्ही ते बिया गोळा करून अ, तिथे स्थानिक ठिकाणी ठेवल्या. त्याच्यानंतर परत जो जवळचा पाडा होता, अ, उकलीबारी पाडा म्हणून पाडा होता, त्याच पाडामध्ये आम्ही तिथं गेलो. तर तिथं आम्हाला अ, तिथेही दोन लोक मिळाले आम्हाला. त्याच्यात आम्हाला मादा वडवी, अ, रावल्या वडवी हे लोक आम्हाला भेटले. तर त्यांच्याकडून हे आम्ही सीताफळ, अ, सादडा, दावडा, बोर, अ, बोर, नीम, खैर या प्रजातीच्या आम्ही बिया गोळा केल्या त्यांच्याकडून. आणि बिया कसं गोळा म्हणजे जे ओल्या बिया आहेत ते गोळा करून सुकवून व्यवस्थित पिशवीमध्ये ठेवायचं आणि त्या बिया खराब व्हायला नको असं त्या पद्धतीने आम्ही बिया साठवणूक करून ठेवल्या. आणि त्या बिया आम्ही पावसाळा सुरू झाल्या आणि जुलै महिन्यामध्ये त्या बिया आम्ही जे आमच्याशी तुकाराम वडवी, अ, फुलसिंग वडवी, रावल्या वडवी, मादा वडवी या लोकांच्या अ, सोबत आम्ही या बिया आम्ही अ, पावसाळ्यामध्ये एक एक बिया या एक एक ठिकाणी असं लावून आम्ही बियांची लागवड केली. पावसाळ्यात जसं पाऊस आला त्याप्रमाणे आम्ही बिया आणि त्या बिया काही सक्सेस झाल्या आणि काही अ, अ, कमी प्रमाणात सक्सेस झाल्या असं आम्हाला अनुभव आला. अ, त्या बिया लागवड त्यावेळेस आम्ही माननीय डॉक्टर एच एम पाटील सरांशी आम्ही मार्गदर्शन घेतलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करत राहिलो. अ, त्या या मार्गदर्शनामुळे आम्ही जी टीम काम केले, परत आमचे जे भरत सर, इतर असं मंडळी मिळून आम्ही इकडे बिया गोळा केल्या आणि त्याच्यामध्ये हे सादडा बेहडा अशा बिया आम्ही गोळा केल्या आणि
त्या बियाही इकडं आम्ही अ, जसा आम्हाला वेळ भेटला त्याप्रमाणे आम्ही बिया लागवडीसाठी अ, पर्यावरण रक्षणासाठी योगदानाचे आम्ही अ, काम केले. अ, अजून आम्ही पुढं काही जे बिया आमच्या अ, 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 होत्या त्या बिया आम्ही पिशवीमध्येही लागवड केल्या, पिशवीमध्ये बिया लावल्या आणि त्या बिया अ, नर्सरीत रोपं तयार करून बिया तयार केल्या. त्याच्यामध्ये माती पिशवीमध्ये पॉलिथिन पिशवीमध्ये माती टाकून त्याच्यामध्ये अ, काही 2-3 माती मिक्स केल्या आम्ही. अ, परत खत वगैरे दिलं त्याच्यामध्ये आणि ते शेणखत होता त्याच्यामध्ये आमच्या जो स्थानिक खत आहे तो शेणखत. त्याच्यामध्ये आम्ही बिया लागवड करून अ, पाणी पाणी दिलं आणि देऊन त्याच्यामध्ये अ, नीमच्या बिया होत्या, अ, सीताफळच्या बिया होत्या, परत खैरच्या बिया होत्या, अंजनच्या बिया होत्या. असं आम्ही ते काही प्रमाणात आम्ही बिया तयार केल्या आणि ते आम्ही शेताच्या बांधावर ते रोप लावले आम्ही. असं आम्ही सरांच्या मार्गदर्शनासाठी काम केलंय. त्याच्यानंतर आम्ही जो जागतिक पर्यावरण दिन आपण 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही प्लॅस्टिक निर्मूलन, अ, टाकाऊ प्लॅस्टिक गोळा करून प्लॅस्टिकला पर्याय म्हणून अ, कसं आपण वाढवू शकतो अ, त्याचा आम्ही कार्यक्रम घेतला गावामध्ये. तर प्लॅस्टिक जे आहे आपण गोळा करून ते प्लॅस्टिक जो कचरा आहे तो कचरा गोळा करून प्लॅस्टिक निर्मूलन केलं. त्याच्यानंतर त्याच्यात लोकांना प्लॅस्टिक असल्याने त्याचे निर्मूलन केल्या काय आपल्याला फायदा आहे त्याची माहिती दिली. त्याच्यानंतर प्लॅस्टिक स्ट्रॉ आमचे पिशव्या आणि पाण्याच्या बॉटल हे वापरणे टाळणे ह्या माहिती दिल्या. अ, टाकाऊ प्लॅस्टिक म्हणून इतर टोपले, इतर काही जे बांबूपासून वापरतात, जे टोपली सारख्या जे वस्तू बनवतात आमच्याकडं, घरगुती वस्तू बनवतात ते आम्ही वापरण्यास त्यांना सांगितलं, जनजागृती केली. परत त्याच्यामध्ये प्लॅस्टिक जे स्थानिक गुरंढोरं आहे त्यांनाही ते धोकादायक आहे आणि ते प्लॅस्टिक मुळे जे आपलं पाळीव प्राणी नुकसान होतील त्याची काळजी घेण्यासाठी आम्ही माहिती दिली. अ, त्याच्यात गुरंढोरं, शेळ्या, मेंढ्या हे आमच्याकडे जास्त प्रमाणात आहे. तर त्यांना बाधा पोचू नये म्हणून आम्ही त्यांना सांगितलं. तर आम्ही हळूहळू एका पाड्यामधून एका पाड्यात असं आम्ही माहिती दिली. त्या कार्यक्रमानिमित्त आम्ही माहिती देऊ कार्यक्रम पार पाडला. त्यानंतर एक जो कार्यक्रम आम्ही केतकी कंद गोळा करणे अ, आम्हाला माध्यमातून काही कॉन्टॅक्ट केला होता आणि मी मार्गदर्शन जसा वेळ भेटला त्याप्रमाणे आम्ही मार्गदर्शन घेतलं.
तर केतकी कंद गोडा करा. तुम्हाला तिकडं जंगल क्षेत्रामध्ये. हॅलो. हॅलो. बोला रोहिदासजी बोला. रेंज जाते वाटतं. बोला बोला. हॅलो सर. हा बोला रोहिदासजी. हा, ते केतकी सर, कसं आपण जंगलातून आणू शकतो हे आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही 5-6 लोक जंगलामध्ये गेलो आणि केतकी कंद नेमकं खालचे लहान म्हणजे नेमकं कशा प्रकारे हे आपण त्यांना वापर करतो, यूज करतो हे माहित नव्हतं. तर ते झाडांच्या आम्ही जाऊन पाहिलं आणि सरांना हे फोटो वगैरे आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोटो टाकले आणि सरांनी सांगितलं की जे वरच्या साईडला हे लागलेले हे आहेत ते केतकी कंद आहे. त्याला आपण सीसीटी खोदकाम करतात त्या ठिकाणी त्याच्या बांधावर आपण लागवड करतो आणि त्याचा चांगला उपयोग होतो आणि अ, पाणी थांबतं आणि जमिनीची धूप थांबते आणि स्थानिक शेतकऱ्यांना त्याचा अ, चांगला बेनिफिट भेटतो आणि एक सीसीटी मधून 10,000 लिटर पाणी पावसाळ्याच्या माध्यमातून आपल्याला नैसर्गिकरित्या मिळतं. म्हणजे ते नंतरच्या याच्यात आपल्याला कामात येतो आणि अ, विहीर असेल, बोरवेल असेल, अ, जे नाले असेल, ते नाले जिवंत होण्यास मदत होते. असं मला माहिती मार्गदर्शन सरांकडून मिळाले. त्यामुळे त्यामुळे ते जे केतकी कंद लावण्याबाबत अ, जी माहिती मिळाली आम्हाला ती नवीनच माहिती होती आणि त्याच्यामुळे मला एक फायदा झाला. आणि केतकी कंदाच्या कशा प्रकारे आपण सीसीटीव्हीवर लावू शकतो आणि इतर काही बांधावरही लावू शकतो आणि त्याचा काय फायदा आहे त्याचा चांगलाच एक अभ्यास झाला. त्याच्यानंतर अ, जल साक्षर अ, जल संवर्धन बाबत कार्यक्रम घेतला आम्ही गावात. तर जल साक्षरता जो अ, आपला जनजागृती करण्यासाठी जो अ, कार्यक्रम घेतला होता त्याच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही जो जनजागृती कार्यक्रम साठी आम्ही नियोजन केलं होतं. सरांचा आम्हाला मेसेज आवाज येत नाही रोहिदासजी तुमचं. हॅलो, आवाज येतोय का सर? हा आता येतोय. हॅलो. हा आता तर रेंज येतोय. प्रॉब्लेम हा, होता बोला ते बोला येतो.
हो सर. हा सर, जो आपला जल साक्षरता सप्ताह निमित्त जो कार्यक्रम साजरा केला होता त्याच्यात आपण पाण्याची खूप हॅलो, या धडगाव तालुक्यामध्ये पाण्याची खूपच टंचाई अ, त्याच्यामध्ये सरांनी जे काम केलेलं मी बरीच माहिती अ, भेटली होती माझ्या खूप त्यामध्ये सरांनी अ, रोहिदास जी, आवाज येतोय का? ते हॅलो. हा येतोय. बोला ना, बोला ना. हॅलो. हा, बोला हा रोहिदास ते जी. सर, जो कार्यक्रम होता जल साक्षरता त्याच्या निमित्त सरांनी मला काही उदाहरणं वगैरे मिळाले. सरांकडून मार्गदर्शन मिळाले आणि अ, हॅलो. 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 रोहिदास जी बोला, तुमचा आवाज येतोय. हॅलो. हा सर, जे जल साक्षरता अ, सप्ताहानिमित्त आम्ही जो कार्यक्रम केला होता त्याच्यामध्ये काही मागील सक्सेस झालेले उदाहरणं आम्हाला पाहायला मिळाले. त्याच्यामध्ये जे कुकलट गाव आहे त्याच्यामध्ये श्रमदानाच्या माध्यमातून जे सीसीटीचे काम केलं होतं त्याच्यामध्ये जे मृत नाले होते त्या गावामध्ये, ते नाले जिवंत झाले होते. त्याचं चांगलं एक रिझल्ट मिळालेलं एक उदाहरण होतं. अ, त्याच्यातून स्थानिक काही गावामध्ये पाण्याची जे टंचाई होती, तर त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपण अ, पाणी करू शकतो, त्याच्यामध्ये कोणकोणते कामं करू शकतो, त्याचे आपण प्रॅक्टिकली काम केलं. आपले जे टीम कडून आपण चांगल्याच प्रकारे आपण हळूहळू त्याचं एक रिझल्ट आपण तयार करू शकतो. ते सरांकडून मार्गदर्शन मिळालं आम्हाला. तर सीसीटी खोदकाम करून सीसीटीवर केतकी कंद लावणे, बोर जातीचे अ, बी बी लावणे, अशा या कामामुळे अ, पाणी अडवण्याचे काम अ, होते आणि जमिनीची धूप थांबवते आणि पाणी अडवा पाणी जिरवा अ, हा आपल्याकडून कार्यक्रम अ, पाणी साठवायचा कार्यक्रम आपण याच्यानुसार आपण नियोजन करू शकतो. आपल्याकडे दडगाव तालुक्यामध्ये बघायला गेलं तर खूपच ठिकाणी मे महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये पाण्याची बिकट परिस्थिती असते. खूपच टंचाई असते. अ, हे सध्याच्या कालावधीमध्ये जाणवत आहे. तर त्यामुळे जे हे कार्यक्रम
केले त्या माध्यमातून खेड्यापाड्यामध्ये कार्यक्रम करण्याचे चांगलंच एक सरांकडून चांगलंच मोटिवेशन आम्हाला मिळत आहे. तर आमचं जे कार्यक्रम होत आहे ते सरांच्या माध्यमातून चांगल्या रीतीने एक सक्सेस हळूहळू का असेना पण आमच्याकडून बरेच कार्यक्रम याच्या माध्यमातून होत आहे. नमामि सातपुडा मिशन जल साक्षरता समिती अकराणी त्याच्यामधून जी टीमच्या माध्यमातून काम होतंय ते समाधानकारक आहे असं मला वाटतं. अं, त्याच्यात हे आमचं परत हे असे कार्यक्रम होत राहतील आणि सरांच्या आम्हाला चांगला जो पाठिंबा आहे त्याच्यातून आम्ही कार्यक्रम अजून काही जे कार्यक्रम आहे ते कार्यक्रम आम्ही राबवण्याचा चांगला जो प्रयत्न करू. अ, अजून चांगलं दुसरं काय नियोजन असेल असं आम्ही नियोजन करू. तर यावर्षी आम्ही बी लागवड केलेले आहेत. याच्यात ते केतकी कंद लावलेले आहेत. अ, काही झाडं लावलेले आहेत श्रमदानाने. कचरा निर्मूलन केलेलं आहे. खेड्यापाड्यामध्ये मार्गदर्शन वगैरे त्याच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. तर आमचे जे स्थानिक लोक आहे ते काही अ, अशिक्षित असल्यामुळे अ, तेवढे कमी प्रमाणात जागृत आहे. त्याच्यामुळे आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि माननीय डॉक्टर एच. एम. पाटील सर यांच्या माध्यमातून अ, नमामि सातपुडा मिशन अकराणी कडून चांगला एक कार्यक्रम करण्यात आले. तर एवढंच बोलून मी स्क्रीनवर इच्छितो. तुम्हाला फोटो दिसत असेल तर त्याबद्दल पण बोला ना, सरांनी जे फोटो शेअर केले. याच्यात आहे सर, जे खडक्या गाव आहे त्याच्यामध्ये उखली बारी पाडा म्हणून आहे. त्याच्यामध्ये अ, अ, खैर अ, खैर जातीचे झाड आहे. त्याच्यानंतर नीम आहे, आवडा आहे, अ, इतर शिसू असे आम्ही त्याच्यामध्ये मिक्स झाड लावले. त्याच्यामध्ये CCTचे पण काम केलेलं आहे. तर तिथं एक ठिकाणी विशेष म्हणजे आम्ही वरच्या बाजूला श्रमदानाने काम केलं. तर खाली अ, रावल्या वडवी म्हणून त्यांचे एक बोर बोर केलं त्याच वर्षी. तर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक पाणी बोर केला तर चांगलं एकदम अ, पाणी निघालं बोरचं. त्या बोरमध्ये मोटर न टाकता ऑटोमॅटिक पाणी आता सुद्धा निघत आहे. अ, जे हे आम्ही CCT असे आम्ही असं मला वाटतं. तर तिथं अजून सुद्धा ते बोर आणि मोटर सुद्धा त्या बोरला नाही, ऑटोमॅटिक पाणी येतंय. ते पाण्याची पातळी खरंच तिथं वाढलेली आहे. तर हे त्यांचे काम केल्याने त्याच्या काम केल्याने त्याचा एक फायदा मला वाटतं. अ, त्याच्यानंतर ते बी लाख आम्ही केले. त्याच्यामध्ये दगडी बांधचे पण काही कामी 5-6 बांध केले. त्याच्यामध्ये जे नाले त्याच्यामध्ये
तर नाल्यामध्ये ते अ, वाहून म्हणजे जे माती वाहून येते ते माती त्याच्यामध्ये अ, अडवली जाते आणि ते माती दूध अ, ती माती तिथंच थांबते होतो जमिनीची धूप थांबते जातं त्यामुळे ते अनेक होऊ शकतात पाणी अडवण्याचे. हे सर केतकी आहे ते केतकी आम्ही केतकीच्या ते कंद गोळा करण्यासाठी गेलो होतो. तेथील ते केतकी कंद वगैरे आहेत ते त्याच्यामध्ये अ, केतकी कंदाचे गोळा केले आम्ही. अ, त्याच्यात दिनेश वसावे आणि गोपाल गावित, मी असं आम्ही दीपक पराडके असे आम्ही 3-4 लोक केतकी कंद करून आणले होते. सर पुढचा फोटो लावलाय बघा. हा सर ते अ, हे तेथीलच जंगल आहे सर. ते चांगल्या प्रकारे तिथं चराई सुद्धा होत नाही आणि चांगलं हे खडक्यामधीलच आहे सर. ते आवडाचे झाड वगैरे दिसत आहे. चांगले झाड आहे ते सर. आता पण जगलेले आहे. ते चारी वगैरे मध्ये काम केलेले आहे. सीसीटीचे काम केले त्याच्यामध्ये. ते सक्सेस झालेले तिथं झाड. या हे फोटो बद्दल पण सांगा, तुम्हाला दिसतंय का स्क्रीनवर? हो दिसतंय सर. हे हरणखुरी गावाकडे आहे सर. तिथंही ते अ, पाणी तिथंही सीसीटीचे वगैरे काम केलेले आहे. आणि खालच्या साईडला एक डॅम आहे सर. डॅम मध्ये पाणी साठवलेलं आहे आणि ते पाणी स्थानिक गुरं पाळीव प्राणी वन्य प्राणी त्यांना पिण्यासाठी कामात येतंय. तेथे अजून काही काम वगैरे झालेले आहे. माती बांध असे काम हरणखुरी गावाजवळ आहे. तर तेथील परिसर आहे सर. सर तेथील जे अ, हरणखुरी गावाकडे आहे सर ते तिकडं जंगलाच्या अ, संरक्षण संवर्धनासाठी त्यांनी अ, जे संरक्षण मजूर सारखे गावाकडून ठेवले म्हणजे आहेत ते. तर त्यांना हे आम्ही माहिती वगैरे दिली की जंगलाचं कशा पद्धतीने वाढ होईल, जंगलाचे करायला पाहिजे. तेथे चारा गुरांसाठी चारा अ, अ, वनउपज सीताफळ इतर काही टेंभूर असे काही पत्ते वगैरे असं कामात येतात आणि जे जळाऊ लाकूड हे कामात येऊ शकतात. चांगल्या प्रकारे जंगलाचे संरक्षण केलं तर ते लाकूड आणि इतर अ, आपल्या माध्यमातून ते लाकूड वगैरे आपण गोळा करून पेटवण्यासाठी आपण वापरता येतं. हे सर बिया लागवड करण्यासाठी पिशवीमध्ये बिया आणलेले आहे सर. त्याने त्यावेळेस ते चांगले झाड वाटले त्या फोटो घेतला होता आम्ही.
त्याच्यामध्ये रावल्या वडवी, बारदा पटले असं या लोकांनी ते बिया लागवड केली आहे. तर ते बिया उगवल्या आहे सर. बिया लागवड करताना फोटो आहेत ते. बिया लागवड केल्यानंतर त्याचे बिया उगवलेल्या त्याचे फोटो आहेत. काही चांगला रिझल्ट आलेला, बियांचा रिझल्ट आलेला आहे. त्याच्यामुळे मध्ये हे मोहाचे झाड आहे, मोहाचे टोळंबी लावलेले आहे. टोळंबी इतर काही बिया लावल्या आहे. ते बिया उगवलेल्या आहे. ते बिया लावले त्या ठिकाणी तिथं चांगलं संरक्षण असल्यामुळे चारा वगैरे चांगल्या प्रकारे दिसतोय. आणि ते काही ठिकाणी बिया उगवलेल्या नाही, काही ठिकाणी उगवले आहे. संरक्षण चांगलं असल्यामुळे तिथं गवत चांगल्या प्रकारे आहे. ते बिया लावल्या त्या ठिकाणीच उगवलेले लहान रोपट आहे. थँक्यू सर. धन्यवाद रोहिदासजी. म्हणजे तुम्ही तुमची ड्युटी सांभाळून एवढं सगळं करतात. थँक्यू सर. तर मला एक प्रश्न होता की किती वर्ष झाले तुमचं हे सगळं ऍक्टिव्हिटी सुरू आहे, आणि आतापर्यंत किती क्षेत्रात आणि किती प्रकारची रोप संगोपन झालंय त्याच्याबद्दल पण सांगा. आतापर्यंत अ, गावठी आंब्याचे झाड आहे, ते ते लावले मी. त्याच्यानंतर मोहाचे झाड आहे, आंब्याचे कलम रोप आहे, बदामचे काही रोप लावले, ते जगले. त्याच्यानंतर काही बांबू स्थानिक ठिकाणी बांबू असतात, बांबूचं स्थानिक बांबू उपटून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आम्ही मे महिन्यामध्ये पाणी टाकून लावले. ते बांबू हे चांगल्या प्रकारे जगले. विशेष म्हणजे आमच्याकडे आमचं आदिवासी भाग असल्यामुळे मार्च महिन्यामध्ये, फेब्रुवारीमध्ये होळीसाठी बांबूचा वापर चांगल्या प्रकारे होतो. बांबूला होडी म्हणून वापर केला जातो. आणि आमचा होळी उत्सव आहे, त्या उत्सवासाठी एक निसर्ग पूजा होते आमची, मानता धरली जाते. त्यासाठी बांबूला खूप महत्व आहे. परत त्याच्यानंतर बांबू पासून टोपली बनवतात, धान्य ठेवण्यासाठी मोठ्या बांबूच्या बनवतात, घरासाठी भिंत बनवण्यासाठी बांबूचा वापर करतात. घराच्या वरच्या बाजूला कौल लावण्यासाठी बांबूचा वापर करतात. विविध उपयोग केला जातो बांबूचा. परत सागाचं स्टंप लावले सर मी. सागाचे स्टंप जगले. अजून एक प्रश्न होता की तुम्ही एक फॉरेस्ट गार्ड म्हणून पण काम करतात. आता हो, हो. बऱ्याचशा जे वन क्षेत्रात येणारी गावं आहेत, तर त्या ठिकाणी एक प्रॉब्लेम असतो की लोक त्यांची गुरंढोरं चरायला जंगलात घेऊन येतात. तर त्याच्याबद्दल तुमचं भूमिका कशी असते की ते त्याने जंगलाचं काही नुकसान होतं का तुमच्या अभ्यासातून?
सर त्याच्यामध्ये आमच्या ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत असते किंवा JFM समिती असते, संयुक्त वन व्यवस्थापन समिती. तर जे संयुक्त वन व्यवस्थापन समिती असते त्याच्यामध्ये पेक्षा लोकसंख्या जास्त असेल तिथं वनपाल सदस्य सचिव असतात, आणि 1000 लोकसंख्येपेक्षा कमी असेल त्या ठिकाणी वनरक्षक हे सदस्य सचिव असतात, जे जे JFM समितीचे, म्हणजे संयुक्त वन व्यवस्थापन समिती. आणि तिथले स्थानिक लोक अध्यक्ष असतात आणि काही मेंबर असतात, सदस्य असतात. ते मिळून त्याच्यामध्ये ठराव वगैरे पारित केला जातो की अ, तिथं चराई बंदी करायची, वृक्षतोड बंदी करायची, तिथं आग लागू नये म्हणून उपाययोजना करायची, परत नवीन झाडं तोडून अ, अतिक्रमण होऊ नये त्यासाठी भूमिका घ्यावी लागते. त्यासाठी त्यांना उत्तर द्यावं लागतं, आणि समितीकडून गाव पातळीवर दंड ठेवला जातो. त्यामुळे त्याचे प्रतिबंध केलं जातं. जे गवत वगैरे वाढ झालेली असते ते गुरंढोरं मध्ये जाऊ देता त्या चारांना कापून त्यांना वापरण्यासाठी आम्ही प्राधान्य देतो. मध्ये गुरं आम्ही नियमानुसार दंड होतो. त्यामुळे आम्ही तिकडं जे काही ठिकाणी झाडं वगैरे लावलेले असतात तिथं वॉचमन वगैरे असल्यामुळे तिथंही अडचण येत नाही. परंतु काही जे ओपन जंगल आहे त्याच्यामध्ये अडचणीच्या पद्धतीने आम्ही स्थानिक लोकांना समितीकडून ग्रामसभेमध्ये विषय मांडून अ, चराई बंदी करतो. आणि सर अजून जंगलातले जे प्राणी आहेत, म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी हो हो नीलगाई असतील किंवा हरण, रानडुकरं, हो तर हो. हे पण याच्यात शेतांमध्ये जातात किंवा गावात घुसतात, की कधी कधी बिबट्या पण असतो. तर त्याचाही काही त्रास तुमच्या हो, हो. एरियात तुम्हाला जाणवतो का? इथं तर बिबट्या काही प्रमाणात पावसाळ्यामध्ये अ, असतात. तर बिबट्याच जर गावात घुसला तर अचानक जे पाळीव प्राणी आहे, त्यांच्यावर हल्ले होतात. जे हल्ले होतात त्याच्यामुळे आम्ही आमच्या अ, वन विभागाकडून शासन निर्णयाप्रमाणे आम्ही बाजारभावानुसार 25% 75% रक्कम त्यांना मंजुरी करून देतो, आणि 25% त्यांच्याकडून 25 आणि 75 हे मिळून ते बाजारात जे नुकसान भरपाई झालेली असते त्याच्यामध्ये आम्ही पाठपुरावा वगैरे करून त्यांना भरपाई मिळते. त्याच्यातून ते नवीन अ, त्यांच्या शेड्या, मेंढ्या, जे गायी जे नुकसान झालं ते घेतात. आणि त्याच्यानंतर जे ते बोलले नीलगाई आणि रानडुक्कर वगैरे, तर ते आमच्या भागात तर नाही, पण त्याचा जो विषय येतो नुकसान जर शेतामध्ये झालं तर त्यांना नुकसान भरपाई दिली जाते. तीही याच्याप्रमाणे त्याचे पंचनामा करावा लागतो. इतर काय कागद, सातबारे, आधार कार्ड, पासबुक, असं पंचनामा वगैरे करून नुकसान भरपाई मिळते. धन्यवाद रोहिदासजी. नमस्कार ईश्वर पाटील सर, स्वागत आहे. HM पाटील सर, तुम्ही अनम्यूट केलंय, बोलायचं. हा नमस्कार म्हटलं. हा बोला सर, ईश्वर पाटील सर. बस ठीक आहे सर, ऐकतोय. अच्छा. गेस्ट आलेत घरी. बरं बरं. डॉक्टर HM पाटील सर. रोहिदासजी नमस्कार. नमस्कार सर.
त्यांनी प्रश्न विचारला तुम्हाला, तुम्ही किती झाडं लावलेली आहेत करतात? हा हा, बरोबर. संख्या, झाडांची संख्या. तर मी आंब्याचं 50 लावले. अं, कलमचे आंबे 50 लावले. त्याच्यामधून 45 जगले, 5 मेले. अं, हं. बांबूचे अं, बांबूचे 1, 2, 5 ठिकाणी बांबूचे बेड हे लावले आम्ही. त्याच्यानंतर अं, आपलं हे गावरानी आंब्याचे 10 झाड आहे. अं, साधं चंदनचे 5 झाड आहे. अं, बदामचे 2 आहे. रोहिदासजी, तुमचं हॅलो. परत कनेक्शन गेलं होतं, बोला आता. हॅलो रोहिदासजी. सागाचे स्टंप लावले होते सर, त्याच्यामध्ये 500 स्टंप. हॅलो सर. हा बोला रोहिदास. सागाचे सागाचे स्टंप लावले होते सर मी. हम्म. मी स्वतः लावले होते. त्याच्यामध्ये 500 स्टंप लावले होते. हम्म. त्याच्यामध्ये अं, 300 स्टंप जगले सर. अच्छा. आणि हो. हे तुमच्या शेतात लावले आहेत आणि सार्वजनिक ठिकाणी किती लावलेले आहेत? सगळे युवक अं, मिळून कुठे कुठे किती झाडं लावले? सार्वजनिक ठिकाणी तुम्ही ज्या बिया गोळा केल्यात तर त्याची संख्या. सार्वजनिक, हो सार्वजनिक तर बिया वगैरे लावले आम्ही. बिया त्याच्यामध्ये बांबूचे बिया लावले आहे. बांबूचे. मग त्यात किती लावल्या आहेत आणि किती जगलेल्या हॅलो. आहेत? बांबूचे सर रोहिदास. 1000 बिया लावले होते आम्ही. त्याच्यामध्ये 500-600 जिवंत आहे. हम्म. बांबूचे. परत सीताफळचे लावले. सीताफळ त्याच्यामध्ये सीताफळचे 100 लावले होते. त्याच्यामधून अं, जागेवर तर कमी आहे, 50 आहे बरं, सीताफळ केतकीच्या सार्वजनिक. केतकीच्या कंद. सर हा, केतकीचे कंद सार्वजनिक आणून लावले होते या वर्षी. तर त्याच्यामध्ये 200 केतकी कंद लावले होते आम्ही. सुरुवातीला कमी लावले आम्ही, तर हळूहळू रिझल्ट बघू. तर त्याच्यामध्ये 200 कंद जिवंत पैकी 200. ओके ओके. हो. यावर्षी पण कंद गोळा केलेत का तुम्ही काही? यावर्षी पावसाळ्यात केले होते, ते लावून घेतले सर. अच्छा अच्छा. ते आता आणि त्याचे रिझल्ट कळेल सर. हे कार्य कधीपासून, कुठल्या वर्षापासून करतायत तुम्ही? सर हे कार्य 2024 पासून. अच्छा, म्हणजे गेल्या वर्षापासून करतायत, 2 वर्षापासून. हो 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 हो. चालेल विशालजी, काय विचार? खूपच छान काम आहे. म्हणजे गव्हर्नमेंटची ड्युटी सांभाळून परत सार्वजनिकरित्या पण काम करायचं आणि ते पर्यावरणाला धरून करायचं. तुमच्या कार्याला खूप खूप सलाम. आणि तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल पण तुमचे आभार व्यक्त करतो. आणि अं, पुढेही असं धन्यवाद सर. संवादात राहा.
जाताना HM पाटील सर किंवा तुम्हाला काही बोलायचं असेल तर एक मेसेज, नंतर आपण प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करू. HM पाटील sir. विशाल जी, हॅलो. हा बोला सर, बोला. रोहिदास सरांसारखी मंडळी आमचे काम करते जलसाक्षरता समितीमध्ये पाड्यापाड्यांवर. 8 पाड्यांवर तरी नक्कीच रोहिदास सारखं काम करणारी, झपाटून काम करणारी लोक आहेत. परंतु दुर्दैवाने काय होतंय, तिथं रेंज नसते त्या लोकांना, आणि दुसरी गोष्ट बोलायची डेअरिंग नसते. त्यामुळे आणि त्यांनी एवढं मोठं काम अतिशय साध्या भाषेत सांगितलं. तुम्ही फोटो दाखवले तेव्हा ते बोलले. तर अशी आमची गंमत आहे की आम्ही काम खूप करतो पण आम्हाला मांडता येत नाही किंवा आम्ही बोलू इच्छित नाही, कारण की आम्हाला हे वाटत नाही ते आम्ही खूप मोठं काम केलंय असं. अशी रोहिदासजी, भरत पावरा सर आहेत, सुनील परमार आहेत, जितेंद्र पावरा आहे, अशी गावोगावी मंडळी जी आहे, सुभाष पावरा आहे, सुभाष रावताडे आहेत, आजच भेटलेला, अशी गावोगावीची मंडळी जी आहे, ही मंडळी आपलं काम करत असते. परंतु जेव्हा बोलायचा विषय येतो किंवा असं मांडायचा विषय येतो तेव्हा ते बॅकआउट होतात. आणि प्रत्यक्षामध्ये जे काम स्केलवरती दिसायला पाहिजे ते दिसत नाही, किंवा आम्हाला व्यवस्थितपणे मांडता पण येत. आम्ही रिझल्ट ओरिएंटेड आहोत खऱ्या अर्थाने. आम्ही ते रिझल्ट ने आम्ही खुश होत असतो. तर अशा प्रकारची मंडळी माझ्यासोबत या ठिकाणी दडगाव परिसरामध्ये, अक्राणी परिसरात काम करते आहे. आणि या लोकांच्या जीवावरच ती जलसाक्षरता समिती आणि नमामि सातपुडा मिशन हे पुढे जात आहे. प्रत्येक जण आपापल्या हिरिरीने त्या ठिकाणी सहभाग घेतोय. मी निमित्त मात्र आहे. आणि रोहिदासजींसारखी जी तरुण मंडळी आहे यांना कळलेलं आहे की सातपुड्याचे हित कशामध्ये आहे. या सगळ्यांच्या कार्याला मी सलाम करतो. आणि आपण असंच कार्य आपल्या गाव शिवारामध्ये, आजूबाजूच्या गावांमध्ये लोकांना प्रेरणा देऊन करत राहावं, अशी मी आजच्या क्षणी आपल्याला शुभेच्छा देऊन या ठिकाणी माझं बोलणं थांबवतो. रोहिदासजी, थँक्यू सर. बोला. शेवटचं काही बोलायचंय तुम्हाला? शेवटचा काही संदेश द्यायचा? शेवटचा एवढा संदेश देईल सर, तुमच्या एक मोटिवेशनल आणि मार्गदर्शन मिळते. त्याच्याने आम्ही चांगल्या रीतीने काम करू आणि पुढे हे व्यवस्थित चांगलं नियोजन करू आणि पर्यावरणाचं संरक्षण व संवर्धन करू. समितीच्या नमामि सातपुडा मिशन समितीमधून जलसाक्षरता समिती याच्या माध्यमातून पाणी अडवा पाणी जिरवा असे आपण कार्यक्रम करू आणि त्याच्या भविष्यात नक्कीच फायदा होईल हे सांगू इच्छितो. धन्यवाद रोहिदासजी, धन्यवाद. विशालजी. थँक्यू सर. धन्यवाद. एका छोट्याशा प्रार्थनेने आजच्या या कार्यक्रमाची, सत्संगाची सांगता करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राः पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. थँक्यू सर.